गाईज वेलकम टू माय चॅनल. आपल्याला आपल्याला सर्वांना माहित आहे की आपले टॉप 5 कोण आहेत वगैरे म्हणून. म्हणजे दीपाली आहे, अनुश्री माने आहे, विशाल कोटियाल आहे, राकेश बापट आहे आणि तन्वी कोलते आहे. प्रत्येकांना हे टॉप 5 मध्ये पोहोचले आहेत ना, म्हणजे प्रत्येक व्यक्तींना महाराष्ट्रांना हे आवडतात. ते विनरच आहे. टॉप 5 मध्ये येणं काही खूप छोटी गोष्ट नाहीये, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण की एवढा डिफिकल्ट सीझन होता. बिग बॉस स्वतः म्हणतात की हा सर्वात डिफिकल्ट सीझन होता मराठीचा. आणि सुद्धा राखी सावंत सुद्धा म्हणते की एवढे मी हिंदी सीझन केलेले आहेत, मराठी सुद्धा एक सीझन केलेली आहे, परंतु हा सर्वात जास्त डिफिकल्ट मराठी बिग बॉस होता. आणि मराठी बिग बॉसला मी हलक्यात घेत होती, परंतु मराठी बिग बॉस हा हलक्यात घेण्याचा नाहीये. मराठी बिग बॉसचे स्टँडर्ड खूप हाय झालेले आहेत. गेम खूप कट्टू चालत आहे. इथं कोणी कोणाचा नाहीये आणि सर्वात डिफिकल्ट गेम आहे बिग बॉस मराठी 6 आणि लिटरली तुम्ही स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत बघाल ना, खरंच खूप डिफिकल्ट गेम आहे. खूपच डिफिकल्ट रीतीने टास्क परफॉर्म करणे किंवा स्ट्रॅटेजी प्लॅन करणे, ग्रुप वाईज लोक सुद्धा डिफरंट होते, डिफरंट डिफरंट पर्सनॅलिटीज होते, सर्व लोक म्हणजे असे गुंतलेले होते. नॉमिनेशन म्हणा, कॅप्टन्सी टास्क म्हणा, राशन टास्क म्हणा, मग मित्र, मग मैत्री, मग वाद, मॅन्युप्युलेशन, मग झगडा लावणे, चुगली करणे, म्हणजे असंख्य गोष्टी, असंख्य संकट आणि असंख्य संकटामधून फायनली आपल्याला महाराष्ट्राचे बिग बॉस मराठी 6 चे टॉप 5 भेटलेले आहेत. आणि टॉप 5 येण्याचा मान हा खूप मोठा असते, खूप छोटा नसते. कारण की हे एक स्पेशल ट्रीटमेंट भेटते. तुमची एवी दाखवतात, तुम्हाला बिग बॉस प्रेस करतात, तुम्हाला छान छान कौतुक करतात, लोक तुम्हाला भेटायला येतात, इंटरव्ह्यू होते, प्रेस कॉन्फरन्स होते, तुम्हाला एक वेगळी ट्रीटमेंट भेटते, एक वेगळा स्वतःबद्दल प्राउड फिलिंग होते की आपण एवढ्या संकटामधून बाहेर आलेले आहेत. आणि जेव्हा रेवा आणि दीपाली बॉटम मध्ये वगैरे होते, तेव्हा दीपाली म्हणजे सर्वजण जेव्हा रेवा जात होते, सर्वांच्या असं होतं की आम्हाला जायचं नाहीये बिग बॉसच्या हाऊस मधून, आता एवढ्या जवळ आलेले आहे. आतापर्यंत नॉमिनेशनची भीती वाटत नव्हती, गेला तरी काही फरक पडत नव्हता, परंतु आता लिटरली ट्रॉफी तोंडाजवळ आलेली आहे, घास अंदर गेलाच आहे. आणि एवढ्या लवकर येऊन, एवढ्या जवळ येऊन, एवढी मेहनत करून आता घराच्या बाहेर नाही जायचं आहे. आता फक्त 2-3 दिवसाची गोष्ट आहे, आता घराच्या बाहेर नाही जायचं आहे. प्रत्येक व्यक्तीचा हाच आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात हेच धडच आहे. आणि रेवाला सुद्धा असं, रेवा जेव्हा इंटरव्ह्यू देत होती ना, रेवा म्हणत होती की मला माहितच होतं मी टॉप 5 मध्ये आहे आणि मला लिटरली जायची इच्छा नव्हती होती. माझं नाव अनाउन्स झाला तरी माझी इच्छा नव्हती जायची. परंतु असं असते ना, खूप जवळ आलेलं असते जे आपल्याला हासिल करायचं आहे आणि एवढ्या लवकर मतलब आपण जर्नीच्या खूप लवकर आउट झालो ना, तेवढा फरक पडत नाही, परंतु एवढ्या जवळ येऊन हार मारणं, तो हार पचवणे खूप मुश्किल असते. आणि तीच गोष्ट झालेली आहे आता. कारण की आपल्याला टॉप 5 भेटलेले आहेत, परंतु टॉप 5 विनर नाही होऊ शकत. टॉप 1च विनर होऊ शकते. जो 1 मध्ये राहील, जो सर्वात शेवटी जाणार, तोच विनर होऊ शकते. तर आपल्याला टॉप 5 भेटलेले आहेत, परंतु टॉप 5 मधून कोण घराच्या बाहेर जाणार हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण की प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्राने ह्यांना इथपर्यंत पोहोचवलेले आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये काही ना काही गुण आहेत. ह्यांची पर्सनॅलिटी, ह्यांचे कॅरेक्टर्स, ह्यांचे मतं, ह्यांचे भांडण, ह्यांचा प्रेम, ह्या सर्व गोष्टी लोकांना आवडतात, महाराष्ट्राला आवडतात, म्हणून हे टॉप 5 मध्ये आलेले आहेत. आता आपल्याला हाच प्रश्न आहे की टॉप 5 मधून घराच्या बाहेर कोण जाणार. आता मी सुद्धा खूप व्हिडिओमध्ये म्हटली होती आणि बोलली सुद्धा होती की दीपालीनं घराच्या बाहेर जाणार, घराच्या बाहेर जाणार, घराच्या बाहेर जाणार, पण ती आतापर्यंत घराच्या बाहेर गेली नाहीये. बॉटम मध्ये होती तरी गेलेली नाहीये. म्हणून आता सुद्धा प्रश्न लोकांना वाटत असेल की दीपाली घराच्या बाहेर जाणार, टॉप 5 मध्ये ती येऊ शकत, म्हणजे टॉप 4 मध्ये ती घराच्या बाहेर जाणार. परंतु मला तरी असं वाटते की ह्याच्या मागे स्टोरी थोडी वेगळी राहू शकते. म्हणून मला असं वाटते की जेव्हा तन्वी कोलते तन्वी कोलते स्ट्रॉंग प्लेअर आहे, गेमाची भूक आहे, धाडस आहे, जिद्द आहे, फोकस आहे, बिग बॉस बदला अतोनात प्रेम आहे, बिग बॉस मध्ये जिद्द आहे, स्वतःचा नाव हासिल करण्याची जिद्द आहे. बिग बॉस मध्ये कसा येता येईल म्हणून कोणती सिरियल निवडायची, काय करिअर करायचं, की काय गोष्टी करायचे की बिग बॉस मध्ये मी येऊ शकते, बिग बॉस मध्ये एंट्री होऊ शकते. म्हणजे मुळात कोणाचं काय स्वप्न असते ना की मी एखादा ऍक्टर बनावा, तिथून 4 पैसे कमवावा, झाला सुखी माणूस, एखादी नोकरी करावी सुखी माणूस, एखादा काही व्यवसाय करावा सुखी माणूस. पण तिची इच्छा होती की मला बिग बॉसच्या हाऊसमध्येच यायचं आहे. आता बिग बॉसच्या हाऊसमध्ये येण्यासाठी मला कोणती फील्ड निवडावं लागेल, मग कोणत्या फील्ड निवडल्यानंतर कोणता मी शो निवडू शकते, कोणता शो निवडल्यानंतर मी त्या शो मध्ये असं काय करू शकते की मी बिग बॉस मध्ये जाऊ शकते. म्हणजे अतोनात संघर्ष आहे त्या मुलीच्या आणि शो मध्ये तिची जिद्द प्रेम दिसते सुद्धा. म्हणून मला वाटते टॉप 5 मध्ये, टॉप 4 मध्ये ते डेफिनेटली राहणार, म्हणजे डेफिनेटली राहणार. आता विशाल कोटियाल बद्दल बोलून तर विशाल कोटियाल इज अ स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. म्हणजे तो निगेटिव्ह कॅरेक्टर असला, त्याची निगेटिव्ह पर्सनॅलिटी असली तरी ज्या लेवलची त्याची पीआर गेम खेळत आहे, ज्या लेवल लोक त्याला पसंत करत आहेत, मारहाण करून, मॅन्युप्युलेटिंग करून, खोटं बोलून, चुगली करून, सर्व गोष्टी करून तो एक निगेटिव्ह कॅरेक्टर असते. आणि निगेटिव्ह कॅरेक्टर तेवढाच इम्पॉर्टंट असते एका शो मध्ये आणि तो सुद्धा टॉप 4 मध्ये डेफिनेटली जाणार. मला नाही वाटत तो टॉप 5 मधून बाहेर निघणार, टॉप 4 मध्ये येणार नाही. म्हणून टॉप 4 मध्ये डेफिनेटली विशाल कोटियाल राहणार. आता प्रश्न हा आहे
की राकेश बापट राहणार की नाही राहणार. कारण की राकेश बापटचा गेम थोडा बघितला तर त्याची डिफरंट पर्सनॅलिटी आहे. थोडा शांत आहे, जास्त बोलत नाही, जास्त गोंधळ वगैरे करत नाही किंवा हाच करायचंय, तोच करायचंय, तसं करायचं असं वगैरे करत नाही. बहुत शांत रीतीने गेम खेळते. परंतु 25 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. 25 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये नाव कमवलेलं आहे आणि त्याची पर्सनॅलिटी बघून असं वाटते की यार असा भाऊ पाहिजे, असा कंटेस्टंट पाहिजे. अशा पर्सनॅलिटीकडून खूप काही शिकायला भेटते. नम्र, शांत, समजदार, कशा गोष्टीला कसं बघायचं, कशा गोष्टीला कसं हँडल करायचं, रिश्ते कसे जपायचं, कोणत्या गोष्टीला अति भांडण, गुस्सा, राग हे करू नये. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात आणि राकेश बापट आता जेवढ्यापर्यंत नॉमिनेशनमध्ये आलेला आहे, कधीच घराच्या बाहेर गेलेला नाहीये. इव्हन बॉटममध्ये सुद्धा तो आलेला नाहीये. तर टॉप 4 मध्ये डेफिनेटली तो राहणार. आता प्रश्न आहे की अनुश्री माने आणि दीपालीमध्ये कोण जाणार? सर्वात प्रश्न हाच आहे. कारण की अनुश्री माने खोटं बोलते. त्याची पर्सनॅलिटी थोडी वेगळी आहे आणि दीपाली खूप वर्षापासून ती करिअरमध्ये आहे. कित्येक वर्ष झाले ह्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ती काम करते. खूप वेळा बॉटममध्ये आलेली आहे. जेव्हा टॉप 6 होते, रेवा आणि दीपाली बॉटममध्येच होते आणि दीपालीला लोकं तेवढे पसंत करत नाहीये. तिचा रडणा, फुगडा जो पण आहे. पण टॉप 5 मध्ये आली आहे, म्हणजे लोक कुठं ना कुठं पसंत करतच आहेत. परंतु अनुश्री माने हे न्यू जनरेशन आहे, जेन जनरेशन आहे किंवा लोकं तिला पसंत करत आहेत, तिचा गेम पसंत करत आहेत, तिच्या फ्रंट फ्रूट बोलणं पसंत करत आहेत, तिचा खोटारडा पण पसंत करत आहेत, व्हॉटएव्हर स्टफ. परंतु जसा ग्राफ बघताना मला असं वाटतंय, की नेहमी दीपाली वाचते. आपण म्हणता, की दीपाली घराच्या बाहेर, दीपाली घराच्या बाहेर, दीपाली घराच्या बाहेर. परंतु दीपाली नेहमी वाचते. हे सर्वात जास्त इम्पोर्टंट आहे. परंतु मला वाटते, की टॉप 5 मधून ती वाचणार नाही. अनुश्री माने जेव्हा रेवाचा इविक्शन होणार होता, टॉप 5 चा जेव्हा इविक्शन होणार होता 6 मधला, तेव्हा अनुश्री माने सेकंड पर्सन होती जी सेव्ह झालेली होती. फायनलिस्ट बनलेली होती. फर्स्ट फायनलिस्ट बनली होती ती, म्हणजे सेकंड फायनलिस्ट बनली होती. बॉटममध्ये नव्हती आणि ती बॉटममध्ये राहू शकत नाही, कारण की ती गेम लोकांना आवडते तिचा. म्हणून मला वाटते, की यावेळेस एवढ्या इव्हिक्शन नंतर, एवढ्या बॉटममध्ये दीपाली घराबाहेर जाणार आणि जेव्हा रेवा आणि दीपाली बॉटममध्ये होते, तेव्हा दीपाली वारंवार म्हणत होती, इमोशनल झालत होती, रडत होती. मला बिग बॉसच्या हाऊसमधून जायचं नाहीये, मला विनर बनूनच निघायचं आहे. जेव्हा तिची एवी दाखवला, तेव्हा अक्षरशः रडत होती आणि म्हणत होती, की नाही, नाही म्हणजे नाही, मी विनरची ट्रॉफी घेऊनच जाणार, मी विनरच बनणार. परंतु स्वप्न हे पूर्ण होऊ शकत नाही सर्वांचे. ट्रॉफी एकट्यानाच मिळणार. परंतु मला तरी असं वाटते, की ती आमच्यासाठी विनर आहे. ती खूप चांगला गेम खेळली. तिच्यामुळे माया काय असते, प्रेमळ काय असते, किती सुंदर असते, साड्या किती सुंदर घालते. तिची पर्सनॅलिटी खूप लोकांना आवडली आणि ती खरंच खूप चांगली आहे. परंतु ती विनर बनू शकत नाही. ती टॉप 5 मधून टॉप 4 मध्ये ती येऊ शकत नाही आणि अशा रीतीने दीपाली घराच्या बाहेर जाणार. तुम्हाला काय वाटते कोण जाणार, कोण नाही जाणार आणि दीपाली गेल्यानंतर तुम्ही आनंदित आहात की नाही आहात? मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.